नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावणमध्ये करा हे महादेवाचे 50 चमत्कारिक उपाय. भगवान महादेवाच्या शिवपुराणामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवाची कृपा आपल्यावर होऊ शकते. आपल्यावर कोणतेही प्रकारची संकट येणार नाही. हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. एक सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. 2. सकाळी शिवदर्शनाने पापशालन दूर होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. 3. दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास इच्छा लवकर पूर्ण होते. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्यापासूनही आराम मिळतो. 1. बेलपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्यास पुण्य मिळते. बेलपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. महादेवावर तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो. भगवान शंकराला विडाचा 1 पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. भगवान शंकराला विडाचा 1 पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानावर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. शिवमंदिरात दररोज नित्यनेमाने पूजन केल्यास 100 अपराध क्षमा होतात. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात. नियमितपणे शिवपुराण आणि स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जोडून येऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचेही सकारात्मक रूपांतर होते. पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बेलपत्र वाहिल्यास पुण्य मिळते. शिवपुराण अनुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवला अभिषेक करावा. अनेकांच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात. अशा लोकांनी दहीमध्ये मध मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांतता प्रेम येते असे मानले जाते. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही.
ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही. पाण्यात काळे तीळ मिळून शिवलिंगाचे अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकट दूर होतात. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो. तसेच रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. दररोज दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. अग्नीत पुण्यप्राप्ती होते. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. चंदन, केशर, कापूर मिश्रित अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. दही भाताचे विलेपान शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात. शिवलिंगाला दूध, दही, मध, तूप, साखर, अत्तर, चंदन, केशर आणि भांग यासारख्या गोष्टींनी अभिषेक करावा. हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहे आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप नक्की करावा. सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छा पूर्ण करतात. एक बेलपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळतं. त्या बेलपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. बेलाचे पान आणि दुर्वा शिवाला अतिशय प्रिय आहेत. शिवलिंगावर बेलपत्र आणि दुर्वा अर्पण केल्याने आणि सोमवारी उपास केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महादेव 100% प्रसन्न होतात. आपले सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवाची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकट येणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.